तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों के गूंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यामध्ये प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एव्हीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे या परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे। सध्या मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता सध्या तिथे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। आपण पाहतोय या कार्यक्रमाआधीच हा प्रचंड राडा झालेला आहे। काँग्रेस आणि अभाविपमध्ये या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर आपण पाहतोय सध्याची ताजी अपडेटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सध्या तिथलं तणावाचं वातावरण हे निवळलंय। पोलीस बंदोबस्त तैनात आहे, मात्र आणखी काही घडामोडी घडू नये यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत। यामध्ये एबीपी आरएसएस एबीपीच्या पोरी येऊन इथे धमकावत होत्या। त्या मुलीनं मारहाण केली, दुपारपासून कोणून ठेवलं। काय दोष होता तर राहुल गांधींची पोस्ट टाकली। अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हा देश तुमच्या बापाने काय खरेदी केलाय काय? काही देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये काही मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही। ही मस्ती, ही दादागिरी कशाची आहे? आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही युवक काँग्रेसची मागणी आहे, एनएसयूआयची मागणी आहे। आज या मुलींच्या डोळ्यात अश्रू आहेत। यांना मारहाण झाली, न्याय मागताना मारहाण करताय, दंड चालवताय त्यांच्यावर। एवढी दहशत तुम्हाला, भीती वाटायला लागली राहुल गांधी येत आहेत म्हणून? विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय। 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला सीओईपी मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही, असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये। ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। दरम्यान सीओईपी कॉलेजची विद्यार्थिनी संपदा बडे यांनी आरोप केलाय की एनएसयूआय आणि काँग्रेसकडनं तिला फी बाबत खोटं बोलण्यास सांगण्यात आलं होतं। माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे। मी सीओईपी कॉलेजला आहे। मी सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ॲडमिशन ओबीसी ऑर्फन थ्रू झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते। आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिपुलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे। ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। या सगळ्या संदर्भात आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत आहेत। यशपाल, आपण पाहतोय की सध्याची ताजी अपडेट म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। खरं तर परस्पर विरोधी मारहाणीचा आरोप झाला होता, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत। या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आहे? सध्या तिथले काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? दीपाली, मी आता सध्या SSPMS ग्राउंडवर आहे। या ठिकाणी काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर काँग्रेसच्याच 50 ते 60 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या कार्यकर्त्यांना रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं। एकूणच सीओईपी हॉस्टेलमध्ये ज्या 2 विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, त्यातल्या एका विद्यार्थिनीने कबुली दिलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तो व्हिडिओ बनवण्यात आला। तर या संदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्या 2 विद्यार्थिनींना
कोंडवून मारहाण केल्याचा आरोप देखील NSUIच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर NSUIचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे बरेचसे नेते हे COEPच्या हॉस्टेलमध्ये गेले, त्या ठिकाणी घोषणाबाजी केली, राडा केला आणि काही विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. जखमी विद्यार्थी आता एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस रात्री उशिरापर्यंत चालली. त्यानंतर आता हॉस्टेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आणखी काही कार्यकर्त्यांचा शोध आता सुरू आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा का दाखल केला नाही असा आक्षेप काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांनी नोंदवलेला आहे. आता पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे लक्ष असेल, परंतु आता SSPMS ग्राउंडवर या ठिकाणी पूर्वतयारी सुरू आहे. लाइटिंग बँड सेटिंगची तयारी सुरू आहे. 5 वाजता राहुल गांधी या स्टेजवर येतील. या ठिकाणी हिपहॉप आर्टिस्ट सायना आणि बॉलिवूड सिंगर आशिष कौर यांचं म्युझिक कॉन्सर्ट असेल आणि त्यानंतर राहुल गांधी विद्यार्थिनीशी संवाद साधतील, प्रश्नांची उत्तरे देतील. एकूणच राहुल गांधींच्या या दौऱ्याला आता वेगळं वळण लागलेलं आहे, कारण की भाजप, युवा मोर्चा आणि अभाविपी यांच्याकडून राहुल गांधींच्या या दौऱ्याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. पुणे शहर पोलिसांकडून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. एकूणच कार्यक्रम स्थळावर देखील आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या कालावधीमध्ये नेमकं या कार्यक्रमाला कसा विरोध होतो किंवा आंदोलन होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि पुणे शहर पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल ही परिस्थिती कशी हाताळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपाली. नक्कीच यशपाल, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय राहुल गांधींच्या पुण्याच्या या दौऱ्याआधी, कार्यक्रमाआधीच हा प्रचंड गोंधळ झालाय. काँग्रेस आणि अभाविप हे दोन्ही गट आपापसात भिडले, एकमेकांमध्ये मारहाणीचा सुद्धा आरोप करण्यात आलाय. मात्र सध्याची अपडेट म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.